तर आज आलेलं फिश ॲक्वेरियम मधून फिशेस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळी लवकर उठून लगेच गेलो कॉलेजमध्ये. तर आमचं होतं कॅटचं प्रॅक्टिकल. तर सरांनी आम्हाला म्हटलं होतं ही डायग्राम काढण्यासाठी, पण म्हटलं आपण थोडं नेक्स्ट ट्राय करू. म्हणून आम्ही मर्सिडीजचा लोगो काढून बघितला, पण तो थोडासा आमचा चुकला होता. मग लगेच आलो आम्ही जेवण करण्यासाठी. तर जेवण करण्यासाठी मी आणले होते पोहे. तर पोह्यावर मस्त शेव टाकून पोहे खाल्ले. तर सर्व मुलं खेळत होते मस्त फ्री फायर, पण म्हटलं नाही, आपली जे राहिलेली शीट आहे आपण तेच कम्प्लीट करा, म्हणून शीट कम्प्लीट करून घेतली. क्या सोच है रे तेरी. तर आम्हाला घरी जायचं होतं म्हणून आम्ही कॉलेजच्या बाहेरच थांबलो होतो, कारण सगळीकडे खूप ऊन होती. तिथेच थांबली होती म्हणून तिथे थांबलो. ऑटोवाले काका डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर आले होते, म्हणून आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि कॉलेजला बाय बाय केलं. आणि लगेच सर्व मित्रमंडळी ऑटोमध्ये बसून आम्ही आलो राजापेठमध्ये. तर राजापेठमध्ये मला उतरायचं होतं म्हणून मी राजापेठमध्ये उतरलो. बाकी सगळे त्यांच्या घरी गेले. अच्छा, हमको सिखा रिया है. तर मी लगेच आलो मग घरी ऑटो वगैरे पकडून, आणि मग लगेच ड्रेस वगैरे चेंज केला. आणि घरी मस्त थंडगार टरबूज होतं ते चिरून ठेवलं होतं आईने. मस्त ते पण खाऊन घेतलं, कारण बाहेर खूपच गरमी होती. मग मला आणायचं होता फिशेस, म्हणून मी फिश ॲक्वेरियममध्ये गेलो. हे फिश ॲक्वेरियम मोतीनगरमध्ये आहे. तर मला तिथे गोल्ड फिश घ्यायचे होत्या, आणि ते मला भेटला 80 रुपीज पेअरनुसार. तर मी 2 पेअर घेऊन आलो होतो. तर माझ्या म्हणजे फिश पॉन्डमध्ये फिशेस पाहिजे होत्या म्हणून. मग लगेच त्यांना गाडीवर ठेवलं आणि मग घरी आणलं. आणि घरी आल्यावर मग त्यांना फिश पॉन्डमध्ये टाकायचं होतं. तर सगळ्यात पहिले जे टेम्परेचर मेंटेन केलं त्यांचं, नंतर जो रबर होता पन्नीचा तो वगैरे काढून घेतला. आणि ज्या सगळे फिश होत्या त्या एक एक करून सर्व फिश मी सावधानीपूर्वक म्हणजे चांगल्या अशा काढून घेतल्या होत्या मस्त. तर मग त्यांना फूड वगैरे दिलं खायसाठी. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा. धन्यवाद.